अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या गाडीचा अपघात झालेला आहे। या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू होऊन एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती मिळते। उर्मिला आणि तिचा ड्रायव्हर सुद्धा या अपघातात जखमी झालाय। मुंबईच्या कांदिवली परिसरात हा अपघात झाल्याचं कळतंय। या अपघातासंदर्भात कार चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। शूटिंग संपवून घरी परतत असताना उर्मिला कोठारेच्या गाडीचा अपघात घडला। या अपघातामध्ये उर्मिला सुद्धा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। माहितीनुसार गाडीची एअरबॅग योग्य वेळी उघडल्यामुळे खरं तर अभिनेत्रीचा जीव वाचलाय, पण असं असलं तरी तिच्या गाडीचा मात्र चक्काचूर झालाय। या दुर्घटनेमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचंही कळतंय। विजय वंजारा आपल्याला अधिक माहिती देतील। विजय, कधी आणि कुठे घडली ही घटना? नक्की मुंबईतील कांदिवली परिसरातील बोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडलेली आहे। मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांचं भरधाव उर्मिला कोठारे अभिनेत्री तिच्या कारने ही धडक दिलेली आहे। या घटनेत एका मजुराचा मृत्यू झालेला आहे, तर दुसरा मजूर गंभीर जखमी आहे। ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याची माहिती आहे। त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिच्या शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती। वेगाने जास्त असलेल्या चालकाने कारवाली नियंत्रण सुटला आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्यावर ही धडक दिली आणि सध्या या कार चालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे। कार चालक ही सुद्धा एका रुग्णालयात ऍडमिट आहे।